शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 ते 3 खासदार शिवसेनेच्या संपर्कात। शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा दावा। भाजपनं काँग्रेसमुक्त भारताच्या वल्गना केल्या। राम मंदिरात भाजपनं खोटा राम आणला। भास्कर जाधवांची भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका। बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं चूक केली। संघाच्या मुखपत्रातून हल्लाबोल। सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती, तर सुनील तटकरे राज्यसभेच्या जागेसंदर्भात घोषणा करण्याची शक्यता। सरकार पलटल्यास सरलाईन काढून टाकणार, मनोज जरांगेंचा इशारा। जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावं, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। विधान परिषद निवडणुकीमधील महाविकास आघाडीचा तिढा सुटला। नाशिक शिक्षकची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढणार, तर काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील माघार घेणार। महायुतीमधील कोकण पदवीधरचा तिढा सुटला। शिवसेना उमेदवार संजय मोरेंची निवडणुकीतून माघार। भाजपच्या निरंजन डावखरे यांचा मार्ग अखेर मोकळा। ससूनमधील पैसे उकळणाऱ्या डॉक्टरांची चौकशी होणार। डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। ससूनचे प्रभारी डीन चंद्रकांत म्हस्के यांची लोकशाहीला माहिती। नितीन 48 तासांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्चाद। 48 तासांमध्ये दहशतवाद्यांकडून 3 हल्ले। अद्यापही काही भागात चकमकी सुरूच। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा संध्याकाळी मेळाव्यात उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। अमोल कीर्तिकर लवकरच कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत। लोकसभा निकालाच्या विरोधात अमोल कीर्तिकर कोर्टात याचिका दाखल करणार। मनोज जरांगे पाटलांची आरोग्य पथकाच्या वतीनं तपासणी। जरांगे यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। मराठा समाजाचं आरक्षण मान्य न झाल्यास विधानसभेला देखील सुपडा साफ करू, नवनिर्वाचित खासदारांना देखील मराठा समाजाचा इशारा। विजेच्या प्रीपेड मीटरच्या विरोधात नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन। आंदोलनामध्ये फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। धाराशिवमधील मराठा आंदोलक आक्रमक। शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। आता खरीप हंगामासाठी सज्ज। बियाणं खरेदी करत असताना पक्क बिल घ्यावं, कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। भिवंडीमध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी चौकामध्ये रस्ता ओलांडताना महिलेचा काल मृत्यू। प्रशासनावर ठपका ठेवत नागरिक कृती समितीचं आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।